राज्य चाड नाही आम्हा तुझ्या मागे संसार धर्मा पडे तो जाना आत्मघाती। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बघा त्या ठिकाणी कथा अतिशय गोड आहे आणि त्या ठिकाणी भरत बोलू लागलेले आहेत प्रभू रामचंद्राला भरत म्हणाले हे जे संसार आहे म्हणले, हे जे राज्य आहे म्हणले, याची आम्हाला कसली आवड नाही म्हणले। ज्या ठिकाणी राम नाही म्हणले त्या ठिकाणी माग काही उरलं नाही, संसार असो किंवा राज्य असो याची आम्हाला आवड नाही असं त्या ठिकाणी भरत प्रभू रामचंद्राला बोलू लागले। तुझे विन विषय भोग तोची प्रेमयासी क्षणरोग जे तुझ्याशी विनमुख करीती भोग तोची रोग तयासी। बघा एक साधी गोष्ट आहे, आपण अंधारात चाललोत आणि अंधारात चालता चालता राम राम जरी म्हणलं तरी आपल्या मागे जे काही भय असतं, संकट असतं ते वाटतं आपल्याला तरुण गेलं का काय, आपण त्याच्यातून बाजूला आलो का काय आणि आपण त्या अंधाराला सारून उजाडात येतो। त्याप्रमाणे भरत बोलू लागला तुझ्या मागे ज्याला संसाराचा विषय भोग असेल, प्राणी असो किंवा कोणी असो म्हणले, त्याला त्या त्या प्रकारचे रोग होतील म्हणले, तो एक रोगच आहे असं त्या ठिकाणी भरत प्रभू रामचंद्राला सांगू लागले। तुझं ते गोनी राज्य करणे हेची मूळ नरका जाणे, वेगळे मागे राहणे उभा भगवाने संसारी। बघा बोलू लागले भरत म्हणले तू पुढे गेलास आणि तुझ्या मागे राज्य करणे म्हणजे दुःखाला सामोरं जाण्यासारखं आहे, एखाद्या दुःखाचा सामना करण्यासारखं आहे, संकटाचा सामना करण्यासारखं आहे। तू जर या जगी नसतील तर त्या ठिकाणी राज्य करण्याचा काय उपयोग आहे असं भरत बोलू लागले। म्हणले समजा एखादा माणूस मरण पावला म्हणजे आपण काय म्हणतो, तो मरण पावला म्हणजे त्याच्यात राम राहिला नाही, त्याप्रमाणे भरत बोलू लागले की तुझ्या मागे जर राहिलं तर आमच्यात राम राहतच नाही, तर आम्ही राज्य कसं करायचं असं त्या ठिकाणी भरत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागले। तुझे चरणाचे प्राप्ती करणे योग्य योग्य साधिती, ते तुझे त्यागुनी श्री रघुपती कोण अभंगी राहिल। भरत बोलू लागले म्हणले हे प्रभू रामचंद्रा म्हणले तुझ्या चरणाच्या प्राप्तीसाठी योग असतील, कुणी साधू असतील, संत असतील, ऋषीजन असतील म्हणले, त्याने तुमच्या निश्चय चरणाची प्राप्ती करण्यासाठी एवढा योग केला म्हणले, या ठिकाणी आले म्हणले आणि आम्ही तर तुझे बंधू आहेत म्हणले, तुझ्या मागे जर या ठिकाणी राहिलोच तर आमचा उपयोग काय म्हणले, आम्हाला याची कशाची आवड नाही, आम्हाला गरज नाही असं त्या ठिकाणी भरत प्रभू रामचंद्राला बोलू लागले। लक्ष्मणा मागे तुझासी आम्ही त्यागू निज प्रासी, नाही तरी आपुले कंसासी लावून ती सेवे नेवावे। परत सांगू लागले म्हणले हे प्रभू रामचंद्र अगोदर लक्ष्मण गेले म्हणले, लक्ष्मणा पाठोपाठ जर गेलास म्हणले आम्ही या ठिकाणी जीव सोडू म्हणले, तसं जर नसल व्हायचं म्हणले तर आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल असं त्या ठिकाणी भरत प्रभू रामचंद्राला बोलू लागले। प्रभू रामचंद्र भगवान की